मागास समाजसेवा मंडळ नेहरूनगर यांच्या वतीने चंद्रराम गुरुजी पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा शनिवारी संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय राठोड आवर्जून उपस्थित राहिले होते। होडगी रोड विमानतळावर राठोड यांचे आगमन झाल्यानंतर ऑल इंडिया बंजारा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष तसेच डीएम ग्रुपचे सर्वेसर्वा अध्यक्ष युवराज चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी संजय भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है या जयघोष करत फटाक्यांच्या आतिषबाजीत गुलालांची उधळण करत परिसर दणाणून सोडला होता। विमानतळातून मंत्री संजय राठोड यांचा ताफा बाहेर येत होता। त्यापाठोपाठ शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त कबाडींसह संपूर्ण पोलीस यंत्रणा मंत्री महोदयाच्या चोख बंदोबस्तासाठी उपस्थित होती। मंत्री राठोड यांच्या वेळेचे नियोजनानुसार कुणालाही रस्त्यावर सत्कार करण्यासाठी मुभा दिली गेली नव्हती। विमानतळ ते थेट बालाजी सरोवर असे नियोजित प्लॅन होता। मात्र मंत्री संजय राठोड यांचे प्रिय अतिशय जवळचे असलेले डीएम ग्रुपचे अध्यक्ष व ऑल इंडिया बंजारा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष युवराज चव्हाण हे भली मोठी क्रेन घेऊन त्यावर भला मोठा फुलांचा हार कार्यकर्त्यांना घेऊन थांबल्याचे दिसताच सर्व प्रोटोकॉल बाजूला काढून मंत्री महोदय सत्कार स्वीकारण्यासाठी गाडीतून बाहेर आले। गाडीतून बाहेर पडताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष उत्साह गगनाला भिडला। जवळजवळ अर्धा तास होडगी रोडवर वाहनांची वर्दळ बंद झाली होती। सर्वत्र शांतता पसरली होती। फक्त एकच आवाज घुमत होता, संजय राठोड साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, युवराज भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। कार्यकर्त्यांच्या या जयघोषणेने परिसर दुमदुमून गेला होता। मंत्री महोदय एवढा वेळ कोणाला देत आहेत हे पाहून पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा हे सर्व पाहतच राहिले। युवराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयांना चक्क खांद्यावर घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या सत्काराने संजय राठोड भारावून गेले होते। कार्यक्रम कोणताही असो, कोणाचाही असो, चर्चा मात्र युवराज चव्हाण व त्यांच्या कार्यकर्ता तसेच मित्रमंडळी यांचीच होती आहे बघा। अशा चर्चांना शहरात परिसरात उधाण आला आहे।